एक महत्त्वाची बातमी, राज्यातील बाजार समित्यांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे। तर नाशिक जिल्ह्याला या बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे। सत्तारांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी न ऐकल्यानं निषेध करण्यात येतोय। तर अब्दुल सत्तारांच्या निषेधार्थ आता बाजार समित्यांनी निषेध पुकारलेला आहे। बंदमुळे कोट्यावधींची उलाढाल आता ठप्प होण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी, राज्यातील बाजार समित्यांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे आता नाशिक जिल्ह्याला या बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे। सत्तारांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी ऐकून न घेतल्यामुळे आता त्यांचा हा निषेध केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या बाजार समित्यांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे आता लाखो करोडोंची उलाढाल ठप्प होणार आहे। नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक याचा फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे। व्यापाऱ्यांचं नुकसान यामुळे होईल, शिवाय शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान यामुळे होऊ शकतं।